Hello everyone, welcome back in my channel Environment Engineering Education. Today we are going to see a design problem and the design steps for grid chamber. Before going for today's points, I would like to request the new members to like, share and subscribe my channel to know more about environment and environmental engineering. Thank you. So let's get started for today's point, design steps for grid chamber. जे पण स्टुडंट्स माझ्या चॅनलसाठी नवीन आहेत, तर त्यांच्यासाठी सांगते, की बरेच पॉइंट्स जे आपले एन्व्हायर्नमेंट इंजिनिअरिंग 1 आणि एन्व्हायर्नमेंट इंजिनिअरिंग 2 साठी लागणारे आहेत, ते मी ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. सो तुम्ही फक्त माझ्या चॅनलच्या प्लेलिस्ट चेक करा अँड यू विल गेट ऑल द पॉइंट्स अँड ऑल द डिटेल्स रिलेटेड टू एन्व्हायर्नमेंट इंजिनिअरिंग 1 अँड 2. ओके. सो त्या सगळ्या पॉइंट्समधलं एक पॉइंट आज आपण पाहतोय, तो म्हणजे ग्रीड चेंबरचे डिझाईन्स. फाईन. Theory related to grid chamber that I have already covered in my previous video. Okay, so in today's video we are going to see design steps for grid chamber. So let's get started. Basically what exactly grid chamber is, you can resemble किंवा तुम्ही हे जे काही ग्रीड चेंबर आहे, हे ग्रीड चेंबर तुम्ही इक्वलाइज करू शकता, कंपेअर करू शकता सेडिमेंटेशन टँक सोबत. ओके. जो सेडिमेंटेशन टँक आपण वॉटर सप्लायसाठी लर्न केला होता एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग 1 मध्ये. ओके. वॉटर सप्लायमध्ये जे आपण सेडिमेंटेशन बघितलं होतं किंवा सेडिमेंटेशन टँक बघितलं होतं, इवन वी हॅव डिझाईन सेडिमेंटेशन टँक ऑल्सो. ओके. तो जो टँक आहे सेडिमेंटेशनचा, त्याचाच कन्सेप्ट, त्याचेच पॉइंट्स घेऊन इकडे ग्रीड चेंबरला डिझाइन केलेलं आहे. ओके. सो वर्किंग प्रिन्सिपल अँड वर्किंग स्टेप्स ज्या काही आहेत, वर्किंग प्रिन्सिपल जे काही आहे ग्रीड चेंबरचं, ते बेसिकली सेम आहे सेडिमेंटेशनच्या पॉइंटसाठी. ओके. मी थोडंसं रिकॅप करते, की नक्की ग्रीड चेंबर म्हणजे काय आहे, तर जे तुमचं वेस्ट वॉटर आहे, ज्याच्यामध्ये 0.1% तुमचं सॉलिड आहे, जे तुमचं वेस्ट वॉटर जनरेट करतंय किंवा बनवतंय, ते 0.1% सॉलिड. त्याच्यातले जे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मॅटर्स आहेत, ज्याच्यामध्ये सेटलेबल क्वालिटी आहे, त्यांना फक्त तुम्हाला सेटल डाउन करायचं आहे आणि रिमूव्ह करायचं आहे. ओके. एवढ्या एका कन्सेप्टसाठी, एवढ्या एका प्रोसेससाठी तुम्हाला एक चेंबर डिझाइन करायचं आहे आणि त्या चेंबरचं नाव आहे ग्रीड चेंबर. ओके. सो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे, की डिझाइन स्टेप्स काय आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही हे ग्रीड चेंबर जे आहे ते डिझाइन करायचं आहे. ओके. सो आता आपण सुरुवात करूया, की डिझाइन स्टेप्स फॉर ग्रीड चेंबर. फर्स्ट अँड फॉरमोस्ट स्टेप जी जनरली सगळ्या प्रॉब्लेमसाठी कॉमन असते, ती म्हणजे क्यू काढणं, दॅट इज डिस्चार्ज. Okay, so first and foremost, a very common step that you need to calculate first and foremost is Q, capital Q, that is nothing but discharge. Okay, whatever chamber, whatever treatment unit you are going to design, first and foremost step for every design in a water as well as wastewater you need to do is what type and what amount of a discharge will be there into your particular chamber or treatment unit. Okay, so first you need to calculate the discharge, that is Q, from a given flow rate. Okay, for example, आप ले सकते हैं that I want to design a chamber or I want to design a treatment unit for 10 mld flow. ओके. त्या पर्टिक्युलर ट्रीटमेंट प्लांटमध्ये एवढं MLD चं फ्लो होतंय, तर त्या फ्लोसाठी मला चेंबर डिझाइन करायचं आहे. फाईन. सो दिस विल बी युअर फर्स्ट अँड फॉरमोस्ट स्टेप, दॅट इज calculation of Q, that is discharge. Next step, what will be the velocity? Velocity means horizontal velocity. Okay, त्याच्यासाठीचा फॉर्म्युला आहे VH, horizontal velocity VH is equal to Q by L into B. Basically, L into B is nothing but the cross section area. Okay, so you can also calculate this, or you can also treat it as Q is equal to A into VH. Okay, and from that you can also go for calculation of VH. Okay, इफ म्हणजे जर तुमच्या प्रॉब्लेममध्ये VH दिलेला नसेल आणि बाकीचे कोणतेही पॅरामीटर दिलेले नसतील, जर तुमच्या प्रॉब्लेममध्ये फक्त आणि फक्त फ्लो रेट दिलेला असेल, तर तुम्हाला ही VH जी काही आहे ती अज्युम करावी लागते. ओके. बेसिकली द टिपिकल व्हॅल्यू ऑफ VH इज टेकन ॲज 0.3 मीटर पर सेकंड.
Okay, so this VH will be a typical value that you are going to assume for your design, that is 0.3 meter per second. This is your second step. Now third step is calculation of a cross section area of your chamber, that is capital A. Okay, वरती जो आपण फॉर्म्युला बघितला Q इज इक्वल टू A इंटू V, जो तुमचा बेसिक फॉर्म्युला आहे, त्याच फॉर्म्युल्यावरून तुम्हाला एरिया ऑफ अ चेंबर कॅपिटल ए कॅल्क्युलेट करायचं आहे. फाईन. क्यू जो आहे कॅपिटल क्यू तुम्ही फर्स्ट स्टेप मध्ये कॅल्क्युलेट केलं होतं. VH जे आहे that VH you have assumed as a 0.3. If it is not given, if it is given, you can just take that particular value. Okay. Next one is step number 4. You need to go for assumptions. Okay. Again, one more assumptions, two more assumptions you need to do for the whole design. First assumption is depth to width ratio. Typical value, you can take it as 1.5 meters. The value range of the different parameters for grid chamber is already discussed in my previous video. I can give you the link of those videos over here also. Fine. So the first assumption in step 4 you're going to do is depth to width ratio, that is 1.5 amount you can go for a typical value. Next value you are going to assume is settling velocity, that is VS. ओके, सेटलिंग वेलॉसिटी तुम्ही जनरली अज्युम करू शकता टिपिकल व्हॅल्यू आहे 0.75 मीटर पर सेकंड. ओके, हे झालं अझम्पशन्स. आता या अझम्पशन्स वरून तुम्हाला फायनल स्टेप कॅल्क्युलेट करायची आहे, ती म्हणजे सगळे डायमेन्शन्स त्या चेंबरचे, ग्रीड चेंबरचे. ओके, जनरली बघा ग्रीड चेंबरचं डिझाईन करायचंय म्हणजे काय करायचंय, तर ग्रीड चेंबरचं जे काही डायमेन्शन्स आहेत, हाईट किती असेल, विड्थ किती असेल, डेप्थ किती असेल, लेंथ किती असेल, हे जे काही डायमेन्शन्स आहेत, हे डायमेन्शन्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे, ते म्हणजे तुमचं डिझाईन असणार आहे ग्रीड चेंबरचं. ओके, ग्रीड चेंबर असं मोठं काही नाहीये, त्याचं फक्त तुम्हाला डायमेन्शन कॅल्क्युलेट करायचंय. ते डायमेन्शन तुम्ही कॅल्क्युलेट केलं की तुमचं ग्रीड चेंबर तुम्ही डिझाईन केलं असं तुम्ही म्हणू शकता. ओके, सो वेगळे असे कोणते फॉर्म्युलेज नाही आहेत, सगळे फॉर्म्युलेज आपल्याला माहिती असलेले, नोन असलेले आहेत. फक्त तुम्हाला एक 2-3 नंबर्स जे काही आहेत ऍज अन अझम्पशन लक्षात ठेवायचं. ओके, तेवढं तुम्ही केलं की यू कॅन इझिली गो फॉर अन डिझाईन ऑफ एनी ग्रीड चेंबर युझिंग एनी टाइप ऑफ फ्लो रेट. ओके, कोणत्याही फ्लो रेटसाठी तुम्ही तुमचं ग्रीड चेंबर डिझाईन करू शकता, जर तुम्हाला थोडे अझम्पशन्सचे नंबर आणि बेसिक फॉर्म्युलेज लक्षात असतील तर. ओके, मी परत एकदा रिपीट करते. ग्रीड चेंबर डिझाईन करणं म्हणजे सिम्पली ग्रीड चेंबरचे डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करणं. ओके, आता ही शेवटची फायनल मोस्ट स्टेप आहे. अझम्पशन्सच्या बेसिसवरती आणि आपल्या पहिल्या 4 स्टेप्सच्या बेसिसवरून तुम्ही पुढचे जे काही डायमेन्शन्स आहेत, म्हणजे डेप्थ आहे, विड्थ आहे आणि लेंथ आहे, हे कसं कॅल्क्युलेट करायचंय. ओके, आता पहिल्या अझम्पशन्स मध्ये आपण म्हटलं स्टेप नंबर 4 मधल्या अझम्पशन मध्ये की डेप्थ टू विड्थ रेशो 1.5 मीटरचा आपण घेतलेलं, अज्युम केलेलं. त्याच्यावरून आपण विड्थ कॅल्क्युलेट केलं. ओके, त्याच्यावरून आपण हे विड्थ कॅल्क्युलेट केलं. फाईन. त्याच्यानंतर वी हॅव गॉन फॉर एरिया कॅल्क्युलेशन. आता हे विड्थ मधलं एरिया अपॉन 1.5 का आलं? वाय वी हॅव मेड एरिया अपॉन 1.5? सी what exactly cross section area means. Cross section area is nothing but depth into width. Okay, assume kara you have a a grid chamber is like this. Fine, this is your width, this is the whole length. Okay, so and the depth you can assume. Okay, fine. So area, what will be over here is area will be equal to your depth into width. Depth into width. Let's assume width is equal to b. Fine. So जर b कॅल्क्युलेट करायचं असेल तर a by d करावं लागेल. फाईन.
आणि डेप्थ आपण वरतीच म्हटलं अझम्पशन नुसार 1.5 इज इक्वल टू युअर विड्थ. फाईन. सो त्याच्यावरून मग तुमचं बी आलं अंडर रूट ए इंटू a by 1.5. Okay. Third point येतं length of chamber. Now, length of a chamber is equal to, तुम्ही calculate कसं करू शकता तर VH, that is horizontal velocity, or you may call it as horizontal flow into detention time. Okay. म्हणजे काय आहे, this is your entry point. Okay. हा तुमचा entry point आहे. एक पार्टिकलला, जे काही तुमचे वेस्ट वॉटरमध्ये पार्टिकल्स आहेत त्याला एंट्री पॉइंट पासून एक्झिट पॉइंट पर्यंत जाईपर्यंत किती वेळ लागला, दॅट इज टाइम टी. एक्झिट पॉइंट यू मे टेक इट जिकडून तुम्ही सॉलिड जे आहे ते सेटल करून बाहेर काढतायत, दॅट इज विल बी युअर एक्झिट पॉइंट. ओके. सो तो किती टाइम लागला त्या टाइमला म्हणायचं आहे डिटेन्शन टाइम. ओके. सो हा जो काही फ्लो आहे तो माना इकडून इथपर्यंत आहे, into your whatever time is taken for that particular particle, that is given, that will be equal to your length. Okay. So that's why we are going to calculate the length of a chamber is equal to horizontal velocity into detention time. Okay. That's it. Now how to calculate detention time, that we will see when we are going to solve our problems. Fine. So this is related to basic steps or the step-by-step analysis of design for grit chamber. Fine. So anyone can go for any problem you can take. So thank you so much. I hope you have understood everything that we have learned in this video. To know more about environment and more topics to be discussed, please do like, share and subscribe to my channel. Thank you.